कारण महाराष्ट्राने 2 दिवसच येणारा मुख्यमंत्री बघितला आहे, 2.5 वर्षात 2च दिवस येणारा मुख्यमंत्री बघितला आहे। खरं तर उद्धव ठाकरेंना काय झालंय हे मला कळत नाही। 24 तासामध्ये काय झालेलं ते विसरून जातात, 24 तासापूर्वी काय बोलले ते विसरून जातात। एक प्रकारचा विस्मृती भंग झाला आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे जेवढे दौरे करतील महाराष्ट्रात, जेवढ्या सभा करतील, जेवढे सभेतनं बोलतील, तेवढं मताची टक्केवारी उद्धव ठाकरेची कमी होणार आहे। कारण महाराष्ट्राने 2 दिवसच येणारा मुख्यमंत्री बघितला आहे, 2.5 वर्षात 2च दिवस येणारा मुख्यमंत्री बघितला आहे, 2.5 वर्षात 2च दिवस विधानमंडळात येणारा मुख्यमंत्री बघितला आहे। या महाराष्ट्राने उद्धव ठाकरे सारखा 2 दिवसच एकही दिवस पेन नसणारा मुख्यमंत्री बघितला आहे। त्यामुळे असा मुख्यमंत्री, असा नेता जो महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेकरता अवेलेबल नाही, जो महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या विकासाचा काही घेणं देणं नाही, अशा नेतृत्वाला महाराष्ट्र कधी मदत करत नाही। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात कमी टक्केवारीचे मतं उद्धव ठाकरेला दिसणार आहेत। 4 जूनला जेव्हा निकाल येतील, आपण 5 जूनला बोलू। मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।